गणू पिहू पिहू कुठे गेली? बरं झालं नाही लाडू धर. गेलाय का आता? आली गणू. आज हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही आलेलो माझ्यासोबत पिहू आहे खाली. पिहू हाय कर. आज आम्ही आलो आहे आमच्या कुलदैवताला. ते आहे दावडी निमगाव येथे खंडोबाचं. खंडोबा देवाला दर्शनासाठी मार्गशीर्ष महिना. इकडे आहे गणू. हाय करा हाय. तर मग चला आपण बघूयात कसं काय होतंय दर्शन आणि कसं वाटतंय. तसं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. क्लास का काहीतरी विकायला बसलेत बघा इकडे. असे वरती पण बसलेले असतात. आपल्याला वरती जायचं असं चालत. मी मुखद्वाराच्या इथे आता मंदिराच्या. चलो आगे चलते हे. द्वार आहे आणि समोर दिसतंय ते मेन मंदिर आहे. आपलं मंदिर आहे खंडोबाचं अशा प्रकारे. तळी उचलतो आता आम्ही इथे. वहिनी बस खाली तुम्ही. दादाला लहानपणीची देवपूजा आठवती का तू केलेली? यावेळेस माझं खंडोबा दर्शनच सुरू आहे. सो बघूयात आपण इथे पण अशा तडबंदीसारखं बांधलेलं आहे. खंडोबाचं दर्शन खूप छान झालंय. आता मी भैरोबा आणि यमाईला जाऊ पुढे. चला पुढे जाऊया. आलोय यमाई देवीला कनेरसरच्या. आता तिचं दर्शन घेऊयात. खंडोबाचं काय आम्ही मुखदर्शनच केलं कारण खूप मोठी लाईन, भरपूर गर्दी होती, त्यामुळं जास्त दाखवता नाही आलं. पण चला आपण आता मुखई देवीचं दर्शन घेऊयात. मुख्य द्वार यमाई देवीचं, मुखई देवीचं मंदिर, मुखई सॉरी. बघूयात आपण आतमधून दर्शन भेटते का. अशा प्रकारे विहीर आहे खूप खोल अशी. आणि पूर्वी ह्या विहिरीत आहे ना खोल अशी खिडकी होती इथे. म्हणजे खिडकीमध्ये पैसे टाकले जायचे. ज्याचे पैसे त्या खिडकीत जातील त्याची इच्छा पूर्ण असं नेहमी. पप्पा खाली दिसते खिडकीतून बघा, खूप खाली आहे तिथं. पण आता ही जाळीने बंद केली आहे, जाळी टाकून यांनी. मंदिराचं आमचं इथलं पण दर्शन छान झाले. आता आम्ही पुढे निघतोय भैरवाला. सो चलो. आता आलोय आम्ही भैरवाला. हे भैरवाचं मंदिर आहे. इकडे तुळशी वृंदावन आहे. गणू पाया पडते. अशा प्रकारे आहे हे मंदिर. आलोय आम्ही आता मंदिरात. आम्हाला नेहमी इकडे घेऊन यायचं खंडोबा, नंतर मुखईची यमाई आणि भैरोबा हे मंदिर. आता आम्ही जेवणार आहोत, मग घरी जाणार आहोत, मग आपला ब्लॉग एंड होईल. चलो गाईज, आम्ही जेवण वगैरे करून निघालो रिटर्न आता. आणि इथे ब्लॉग एंड होतोय. आपण हा आपला ब्लॉग इथे एंड करूयात. बाय, थँक्यू.